नमस्ते फ्रेंड्स. आज आपण फ्लावर आणि मटारचा अगदी चमचमीत असा पराठा बनवतो आहे. कारण आहे ना, काही दिवसांपूर्वी मी पराठ्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली होती. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि भरपूर असे लाईक्स त्या व्हिडिओला आले. त्यामुळेच आहे ना, मी पुन्हा ठरवलं की मस्त असे पराठा सिरीज आपल्या चॅनलवरती घेऊन येऊयात. तर त्यातीलच अगदी महत्त्वाचा आणि अगदी झटपट होणारा मुलांच्या आवडीचा असा आज आपण फ्लावर आणि मटारचा पराठा बनवतो आहे. बनवायला खूप सोपा आहे, शिवाय मुलं तर अगदी आवडीने आणि चवीने खातात. अजून काय हवं आहे नाही का? मुलं आवडीने आणि चवीने एखादा पदार्थ खातायत म्हटल्यावर कोणत्याही आईसाठी हा आनंद काय असू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याची अजिबातच आवश्यकता नाही आहे. रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, सोबतच लाईकचं बटन नक्की प्रेस करा. चला तर पटकन सुरुवात करूयात. फ्लावरचा पराठा बनवण्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो फ्लावर लागणार आहे. भरपूर फ्लावर घ्या, तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पराठे बनवायचे आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. आता इथे जो अर्धा किलो फ्लावर मी घेतलेला आहे तो बाजारातून आणल्यानंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ 7 ते 8 मिनिटं असाच तो धुवून घ्यायचा आहे. अगदी फ्लावर बारीक बारीक कट करण्याची आवश्यकता नाही आहे. मोठे मोठे असे बोंडे कट करून पाण्यामध्ये घालायचे म्हणजे काहीच हरकत नाही आहे. फ्लावरची भाजी ना कोणत्याही पद्धतीने बनवली ना तरी मुलं नाकच मुरडतात, किंवा मग पावभाजी तरी किती बनवणार ना. बनवून बनवून सुद्धा त्याच भाज्या खाऊन कंटाळाही येत असतो. म्हणूनच आज आपण फ्लावरपासून अगदी मस्त असा गुबगुबीत पराठा बनवतो आहे. आता इथे मी काही मटारसुद्धा घेणार आहे. तर मटार स्वच्छ इथे मी धुवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला चॉपरमध्ये असा चॉप करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर का असा चॉपर नसेल ना तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याचाही वापर करू शकता, पण अगदी बारीक पेस्ट करायची नाही या वाटाण्याची. थोडेसे जाडसर असेच ठेवायचे आहेत, अगदी असेच, कारण ते खाताना सुद्धा क्रंची आणि क्रिस्पी असे दाताखाली आले ना की त्याची चवसुद्धा छानच लागते. पण तरीसुद्धा तुमच्या घरातील अगदी लहान मुलं, म्हणजे नुकतेच दात आलेले असे लहान मुलं जर का असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे वाटाणे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक फिरवून घेऊ शकतात. आता इथे आपले हे मटार सगळेच असे मस्त जाडसर फिरवून तयार झालेले आहेत. आता आपण त्याच चॉपरमध्ये फ्लावर जो काही धुवून घेतलेला गरम पाण्यामध्ये तर तो घालायचा आहे आणि फ्लावरसुद्धा आपल्याला असा चॉप करून घ्यायचा आहे अगदी या पद्धतीने. आता दोन्हीही भाज्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर का आणखी गाजर वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात, पण मात्र गाजर किसून घाला शक्यतो. आता इथे तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये जिरे घालायचे. जिरे छान फुलले ना की त्याचा सुगंध आणखी छान येतो. तर यामध्ये कांदासुद्धा घालायचा आहे, बारीक कट केलेला मोठा असा कांदा मी घेतलेला आहे. हलकासा आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा. कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपल्याला यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची अशी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेली आहे, तर ती तुम्ही घालू शकता, किंवा मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखटचं प्रमाणसुद्धा घालू शकता, कमी जास्त करू शकता. तर सर्वच हे अगदी कमी गॅसवरती हलकंसं परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा जाईस तोपर्यंत. हिरवी मिरची अशी तेलावरती परतून घेतली ना की ती जास्त बाधत नाही. बारीक करून घेतलेले ताजे हिरवे मटार यामध्ये घालायचे आहेत. सध्या बाजारामध्ये एवढ्या भाज्या उपलब्ध आहेत ना, रंगीबेरंगी अशा भाज्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्यांचं प्रमाण घालू शकता. कधी पण आहे ना, पराठा बनवताना लसणाचा भरपूर वापर करा, त्यामुळे पराठ्याला चव अप्रतिम येते. मागच्या पराठा रेसिपीजमध्ये सुद्धा मी लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये बारीक कुटून जी काही घातलेली आहे ना, तर ती पद्धत सर्वांनाच आवडलेली आहे. त्यासाठी सर्वांना धन्यवाद. तर आहे ना, या पराठ्यामध्ये सुद्धा आपण लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक फिरवून घातलेली आहे, त्यामुळे चव तर अप्रतिमच लागणार आहे. आता इथे आपल्याला ह्या ज्या काही भाज्या घातल्यात ना आपण, त्या हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत, खूप जास्तही शिजवायच्या नाही आहेत. आता यामध्ये आपण खास मसाले घालूयात, पावडर मसाले, ज्याने आपल्या पराठ्यांना मस्त अशी चव येणार आहे. तर इथे ना मी 2 मोठे चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे. आमचूर पावडरमुळे ना अगदी अफलातून अशी चव येते या पराठ्याला, चवच बदलून जाते. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर 1 चमचा रंगासाठी इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट आहे, जे कमी तिखट असतं. त्यानंतर हळद घालायची आहे आणि चाट मसाला इथे घालायचा आहे. चाट मसाल्याचा सुद्धा पराठ्याला अगदी फ्लेवर छान येऊन जातो. गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा. जर का गरम मसाला तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालेल, पण गरम मसाला नक्की घाला, खूप छान लागते चव. आता हे आपल्याला अगदीच कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. मीठ आपण सर्वात शेवटी घालणार आहोत, याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. अगदी कमी गॅसवरती भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात, क्रिस्पी क्रंची अशा भाज्या आपल्याला करून घ्यायच्यात, त्यामुळे पाण्याचा वापर जरा देखील करायचा नाही. ताजी हिरवीगार कोथिंबीर घालायची, कारण फ्लावरमध्ये आहे ना बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो आणि
खूप जास्त पाणी जर का सुटलं ह्या भाज्यांना तर आपल्याला पराठा लाटता येणार नाही आहे. म्हणूनच या भाज्या आपण वाफेवरच फक्त शिजवून घेणार आहोत 5 ते 7 मिनिटांसाठी. खूप जास्त पण शिजवायच्या नाही आहेत. सर्व बाजूंनी मसाल्यांचं कोटिंग लागलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे. म्हणजे ती थोडीशी मऊ होऊन जाईल मटार आणि फ्लावर. परफेक्ट अशी भाजी इथे आपली शिजवून तयार झालेली आहे हवी तशी. क्रिस्पी आणि क्रंचीच ठेवायची आहे. खूप जास्त गदगदीत अगदी मऊ अशी आपल्याला शिजवायची नाही ही भाजी. सर्वात शेवटी सांगितल्याप्रमाणे मीठ घालायचं आहे. याचं कारण म्हणजे मीठ घातल्यानंतरसुद्धा भाजीला पाणी सुटतं. तर असं आपल्याला करायचं नाही. म्हणूनच सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सगळीकडे मीठ पसरवून घ्यायचं म्हणजे मिसळून घ्यायचे सर्व भाज्या आणि नंतर गॅसची फ्लेम मात्र बंद करायची आहे. अगदी व्यवस्थित भाज्या शिजतात, कच्च्या वगैरे राहत नाहीत. मटारसुद्धा अगदी परफेक्ट शिजतो कारण ताजा मटार असला ना की तुम्हाला माहिती आहे लगेचच तो वाफला देखील जातो. आता इथे आपलं हे सारण स्टफिंग तयार झालेलं आहे. पुढची तयारी करूयात. तयार केलेलं सारण पूर्णपणे थंड करून गार करून घ्यायचं आहे आपल्याला. संपूर्ण सारण इथे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये हे सारण सर्व काढून घेतलेलं आहे आणि नेहमीची रेग्युलर जी आपण कणिक भिजवतो, गव्हाचं पीठ भिजवतो ना, तर तसंच इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे घट्टसर असं आणि कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करून आपल्याला हा पराठा इथे तयार करून घ्यायचा आहे. तयार केलेलं स्टफिंग चमच्याच्या मदतीने ह्या पोळीवरती असं घालून घ्यायचं आहे. कडा अगदी व्यवस्थित बंद करायच्या आहेत. जसं आपण पुरणपोळीचं सारण भरून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे सारण भरून घ्यायचं आहे. अगदी भरपूर सारण भरा. अजिबात हा पराठा फाटत वगैरे नाही. मस्त भाजी शिजवून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित हा पराठा इथे बनून तयार होतो. असा हा पराठा भरून झाल्यानंतर आहे ना, आपल्याला हातांवरती तो थोडासा प्रेस करून घ्यायचा. म्हणजे काय होतं ना, की सारण सगळ्या बाजूने व्यवस्थित सेट होऊन जातं आणि लाटताना तो कुठेच एका बाजूला वगैरे जात नाही आणि सगळीकडे एकसारखं सारण पसरलं जातं. कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करून आहे ना, इथे आपल्याला हा पराठा जाडसर असाच लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळही लाटायचा नाही. सकाळी जर का तुम्हाला खूप जास्त लवकर हे पराठे बनवायचे असतील, तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही हे सारण फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. म्हणजे सारण तयार असलं ना, की पराठे अगदी झटपट आपल्याला इथे तयार करून घेता येतात. आता इथे दुसरासुद्धा पराठा तुम्हाला मी तयार करून दाखवते. आता हा जो काही पराठा आहे ना, तो तुम्ही तेलावरती किंवा तुपावरती सुद्धा भाजून घेऊ शकता. मस्त गुबगुबीत आणि लेयर्सवाला इथे आपला पराठा बनून तयार होतो. अगदी कमी ते मध्यम गॅसवरती पराठा भाजून घ्या. खूप जास्त फास्ट गॅसवरही भाजायचा नाही. मस्त खरपूस आणि क्रिस्पी असे हे पराठे बनवून तयार होतात. जर का तुम्ही कुठे 2 दिवस प्रवासाला जाताय तरीसुद्धा हा पराठा बनवून नेऊ शकता. अजिबात खराब वगैरे होत नाही. अगदी मध्यम गॅसवरती हे पराठे तुपासकट तुम्ही भाजून घ्या किंवा बटर लावून भाजून घ्या. मस्त मऊ लुसलुशीत असे गुबगुबीत पराठे इथे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. मुलांच्या टिफिनसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. कारण मुलं जर का अशा पौष्टिक भाज्या खाणार असतील ना, तर यापेक्षा जास्त समाधान आईसाठी वेगळं काही असूच शकत नाही. आपली मुलं पौष्टिक भाज्या खाव्यात किंवा भरपूर अशा भाज्या खाव्यात मुलांनी, यासाठी प्रत्येक आई काही ना काही जुगाड हा भाज्यांचा करतच असते. तर म्हणून आजचा हा जुगाड तुमच्यासाठी आहे बरं का. म्हणजे सर्वच आयांसाठी हा आजचा जुगाड आहे भाज्यांचा. तर तुम्ही अशा पद्धतीने पराठे नक्की बनवा. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आजची? नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा. आणि जसं तुम्ही अगोदरच्या पराठा रेसिपीजला खूप सारं भरपूर प्रेम दिलेलं आहे, तसंच या रेसिपीलासुद्धा नक्की द्या. पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका मस्त पराठा रेसिपीसोबत किंवा आणखीन कुठल्यातरी रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, रेसिपी नक्की करून बघा. आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर पण करा. म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज पाहता येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा लवकरच भेटूयाच अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.